राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे रेल्वे स्टेशन तसंच रामलाल चौक परिसरात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली। या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली। सोलापूर शहरातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं संयुक्तपणे रेल्वे स्टेशन परिसर तसंच रामलाल चौक इथं विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली। या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी अवैध विक्रीसाठी वापरण्यात येत असलेल्या 5 चारचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली। तसंच आणखी 4 वाहनं जागेवरून निष्कासित करून परिसर मोकळा करण्यात आला। त्यानंतर संयुक्त पथकानं रामलाल चौक परिसरात मोर्चा वळवला। येथील लोटस वाईन शॉप समोरील सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि अतिक्रमणाविरोधात कारवाई करत विक्रेत्यांनी ठेवलेले टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी प्रशासनानं कठोर इशारा दिला। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्री, अतिक्रमण आणि सार्वजनिक ठिकाणांचा गैरवापर या विरोधातील मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं। तसंच नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांची माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।